श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्री इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी आपल्याला ECC किट पेटी त्याचबरोबर सेफ्टी किट गृहोपयोगी संच मिळत आहे त्याची अपॉइंटमेंट सध्या जिल्ह्यामध्ये चालू आहे की नाही, त्याचे कोणते कोणते क्लेम हे सध्या चालू आहेत. ऑनलाईन नोंदणी आपण शकतो. जे नोंदणीकृत बांधकाम कामगार असणार आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय मोठी बातमी असणार आहे. जिल्ह्यामध्ये ही वेबसाईट चालू आहे की बंद आहे, त्याचबरोबर वितरण बंद आहे की चालू, याची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचं आहे. बांधकाम कामगार आहे तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे. आज आहे 1 एप्रिल 2026, वार आहे बुधवार. तर आजची मोठी अपडेट असणार आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये ही जी वेबसाईट आहे पुन्हा चालू झालेली आहे. तर आपण वेबसाईट व्हिजिट करत असताना तिथे आपण कॅलेंडर सिलेक्ट करत होतो तर तिथे आपल्याला लाल कलरचा रेड कलरचा एरर मिळत होता, म्हणजे इनव्हॅलिड डेट असं येत होतं. तर आता सध्या ही जी डेट आहे तर ही चालू झालेली आहे, पुन्हा वेबसाईट चालू झालेली आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये ही जी अपॉइंटमेंट सध्या चालू आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये ही जी वेबसाईट आहे अपॉइंटमेंट जी आहे तर तुम्ही बुक करू शकता. तर महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही जी वेबसाईट असणार आहे अपॉइंटमेंट आहे तर बुक करता येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधून पुणे जिल्ह्यामधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय मोठी खुशखबर असणार आहे. तुमची जर अजून अपॉइंटमेंट तुम्ही बुक केलेली नसेल बांधकाम कामगार योजनेची तर तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. आज आहे 1 एप्रिल 2026. जर तुम्ही अजून नोंदणी केलेली नसेल, नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी नोंदणी करायची आहे. त्याचबरोबर वेबसाईट ओपन करून वेबसाईटवरती आपलं जे OTP नंबर आहे तर तो टाकायचा आहे, रजिस्टर करायचा आहे, OTP टाकायचा, प्रिंट काढायची, त्यानंतर कॅलेंडर सिलेक्ट करायचं आहे. तर बांधकाम कामगार असेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी बातमी असणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये कोणकोणते क्लेम हे सध्या चालू आहेत. इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे आपल्याला 32 प्रकारचे क्लेम मिळतात. त्याच्यामध्ये बघा, स्कॉलरशिपचा क्लेम असतो, त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या स्वतःच्या लग्नासाठी काही क्लेम असतो, त्याचबरोबर बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी क्लेम असतात. त्याच्यामध्ये बघा, मुलगी असेल तर मुलीच्या प्रेग्नेन्सीसाठी, डिलिव्हरीसाठी सुद्धा क्लेम असतात. त्याचबरोबर बांधकाम कामगार घरकुल यादी, तर घरकुल यादी ही जी योजना आहे तर ही सुद्धा चालू आहे. त्याचबरोबर PLचा म्हणजे कौशल्य वृत्ती प्रशिक्षण योजना हा जो क्लेम आहे तर हा सुद्धा सध्या चालू आहे. त्याचबरोबर बघा, काही जिल्ह्यांमध्ये यवतमाळ जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अजून वेबसाईट चालू झालेली नाही, अपॉइंटमेंट चालू नाही. तर खूप साऱ्या बांधकाम कामगारांचे यवतमाळ जिल्ह्यातून कॉमेंट्स येत आहेत की ताई, यवतमाळ जिल्ह्यामध्ये वेबसाईट चालू झाली की नाही, अपॉइंटमेंट चालू झाली की नाही. तर पहा, यवतमाळ जिल्ह्यामधून जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी असणार आहे, कारण यवतमाळ जिल्ह्यामध्ये वेबसाईट पुन्हा चालू झालेली नाही. वेबसाईट सध्या बंदच आहे. अपॉइंटमेंट यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना घेता येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हाऊस होल्ड किट म्हणजे बघा, सुरक्षा पेटी, सुरक्षा किट याचं वितरण बंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 30 भांडी संच, गृहोपयोगी संच तर हे सध्या वितरण चालू आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये ECC किट पेटी, सेफ्टी किट याचं वितरण चालू आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर असेल आणि तुम्ही अजून नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी चालू आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अजून काही क्लेम्स करायचे असतील, काही योजनेची माहिती हवी असेल तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगायचं आहे. तर 30 वस्तू मिळत आहेत. त्याचबरोबर काही क्लेम करायचे असतील बांधकाम कामगारांना तर त्यामध्ये बघा, 4200 रुपयाचा सुद्धा क्लेम आहे, म्हणजे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजना. तर हा जो क्लेम असणार आहे तर तो सुद्धा करता येत आहे. त्याचबरोबर 3 महिन्याचा एक क्लेम आहे. 3 महिन्यामध्ये बघा मिळतात बांधकाम कामगारांना 15,000 रुपये. तर हा सुद्धा बघा क्लेम अतिशय मोठा आहे. तर हा क्लेम जर तुम्हाला करायचा असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे. हा क्लेम कसा करायचा आहे, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात तर याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर बघा, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर हा जो व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना शेअर करायचा आहे. धन्यवाद.